नमस्कार मैत्रिणींनो, थोड्या दिवसामध्ये गणेश जयंती येत आहे. तर त्यावेळी बऱ्याच जणांच्या घरी 1.5 दिवसाचे बाप्पा विराजमान होतात. तर बाप्पाचा आवडणारा जो पदार्थ आहे किंवा नैवेद्य आहे तो आहे मोदक. तर आज मी इथे ड्रायफ्रूट्स आणि मावाचं सारण बनवून तळणीचे मोदक बनवलेले आहेत. हे मोदक 8 ते 10 दिवस खराब होत नाहीत. तर यासाठी 1.5 दिवसाचे बाप्पा येतात, तर त्यामुळे घरामध्ये खूप काम असतं. यासाठी आपण हे मोदक 2-3 दिवस अगोदरच बनवून ठेवू शकतो. यामुळे आपलं काम पण हलकं होईल, कारण बाप्पा असतो तेव्हा खूप काम असतं. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर ड्रायफ्रूटसाठी मी ते घेतलेले आहेत थोडेसे बदाम, थोडेसे काजू आणि थोडेसे अक्रोड. तर तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स तुमच्या घरी अवेलेबल असतील ते तुम्ही यासाठी घेऊ शकता. काजू घेताना असे मी पाकळ्या करून व्यवस्थित बघून निवडून घेतलेले आहेत. आतमध्ये कीड निघू शकते काजूच्या, यासाठी कधी पण काजू जे आहेत ते व्यवस्थित चेक करून घ्यायचे. तर या ड्रायफ्रूट्सला आपल्याला 3 ते 4 मिनिट एकदम लो फ्लेमवरती असं हलकंसं परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. ड्रायफ्रूट्स भाजल्याने याच्यातले ऑइल रिलीज होतात आणि याची टेस्ट जी आहे ती आणखीन चांगली लागते. तर आता ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत. यामध्ये मी थोडेसे पिस्ता ॲड केलेले आहेत. ते पण आपल्याला हलकेसे असे गरम करून घ्यायचे आहेत. आणि यामध्येच मी 3 ते 4 वेलची टाकलेल्या आहेत. त्या पण आपल्याला ड्रायफ्रूटसोबत हलक्या गरम करायच्या आहेत. आणि हे ड्रायफ्रूट्स भाजले की काढून एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत. त्याच पॅनमध्ये मी 2 चमचे एकदम बारीक रवा घेतलेला आहे. हा रवा पण आपल्याला लो फ्लेमवरतीच असा चांगला भाजून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा वापर करायचा नाही आहे. हा ड्रायच असाच आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हा आपल्याला नंतर सारणामध्ये यूज करायचा आहे. त्यासाठी यामध्ये तेल किंवा तूप घालायचं नाही. हा पण आपल्याला व्यवस्थित भाजून थंड करून घ्यायचा आहे. तर आपले भाजून झालेले आहेत ड्रायफ्रूट्स आणि रवा. तर आता आपण यासाठी पीठ बनवूयात. तर त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे बारीक रवा, थोडंसं मीठ टाकलंय आणि यामध्ये 2 चमचे तुपाचं मी मोहन घातलेलं आहे. तुम्ही तेलाचंही घालू शकता. तूप किंवा तेल असं गरम करून घ्यायचं आणि आपल्या पिठामध्ये मिक्स करायचं. हे हाताने व्यवस्थित मिक्स करून यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे. अगोदरच हे पीठ आपल्याला पातळ करायचं नाही, कारण जेव्हा आपल्याला मोदक करायचे तेव्हा आपण आवश्यकता लागेल तसं पातळ करून घेऊ शकतो. तर आता हे माझं पीठ मळून झालेलं आहे. याला आपण मुरण्यासाठी 10 ते 15 मिनिट असं झाकून ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत आपलं पीठ मुरतंय तोपर्यंत आपण सारण बनवूयात. तर या इथे आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला. हे जर आपण गरम राहिले नाही पाहिजेत. तर मी इथे ड्रायफ्रूट्स बारीक करण्यासाठी खलबत्त्याचा वापर केलेला आहे. कारण मिक्सरमध्ये जे आहे तर एकदम पूड तरी होईल, नाहीतर हे जाड तरी राहतील. तर असे एकदम म्हणजे खाताना ते दाताखाली आले पाहिजेत, अशा पद्धतीने मला हे थोडेसे जाडसर पाहिजेत, म्हणून मी खलबत्त्याचा वापर केलेला आहे. आणि अशा पद्धतीने जे आहेत ते टेस्ट ह्याची खूप चांगली लागते. तर पहा, हे असे जाडे भरडे असं वालं पाहिजे मला. तर तशा पद्धतीने मला जसं पाहिजे तसं व्यवस्थित याची पूड झालेली आहे. तर यामध्येच आता जी वेलची आपण गरम केली होती ती असं थोडीशी जागा करायची आणि वेलची मी सोलून घेतलेली आहे. वेलची पण असं खलबत्त्यामध्येच बारीक करून यामध्ये मिक्स करून घ्यायची. तर अशा पद्धतीने आता माझे ड्रायफ्रूट्स वाटून झालेले आहेत. तर हे जाडे भरडे ड्रायफ्रूट्स आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर आता यामध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी घालायच्या आहेत. तर यामध्ये जो आपण भाजून ठेवलेला रवा होता तो थंड करून घालायचा आहे. यासोबतच यामध्ये मी मावा घातलेला आहे किंवा खवा पण बोलतात. तर हा खवा जो आहे तो मी घरीच बनवलेला आहे, त्यामुळे याला मी गरम करून घेतलेलं नाही. तर हा खवा घालून घ्यायचा आहे. हा जवळजवळ 150 ते 200 ग्राम असेल. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार याच्यातले प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता. यामध्येच मी आपल्या आवडीनुसार साखर पावडर घातलेली आहे. तुमच्याकडे जर गूळ पावडर असेल तर तुम्ही नक्की घाला.
थोडीशी जास्त घाला, कारण यावरून आपल्याला गव्हाच्या पिठाचं कव्हर येतं, तर मोदक आतले जे सारण आहे ते गोड लागलं पाहिजे. आम्ही कमी गोड खातो म्हणून मी ते 2-3 चमचेच घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता. तर हे एकजीव करून असं व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर चमच्यानी किंवा हाताने याला मिक्स करायचं आहे. एकजीव करून झाल्याच्या नंतर माझ्याकडे गुलाब पाकळ्या आहेत सुकवलेल्या, त्यामुळे मी यामध्ये आता गुलाब पाकळ्या घालत आहेत. तुमच्याकडे असतील तर जरूर घाला, नसतील तर नाही घातल्या तरी पण चालतात. तर गुलाब पाकळ्या घालून पण आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्याच्या नंतर याला पण आपण 10 मिनिटासाठी जरा बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपण मोदक बनवायला घेऊयात. तर त्यासाठी आपलं हे मळलेलं जे पीठ आहे ते हाताला तेल लावून असं जरा व्यवस्थित आणखीन मळून घ्यायचे. तर मला तर नंतर पाण्याची आवश्यकता नाही लागली, माझं पीठ एकदम परफेक्ट झालं होतं. त्यामुळे मी इथं पाणी नाही लावलं, कारण आपण पीठ मळताना रवा घातलेला होता, तर रवा कधी कधी फुलतो, त्यामुळे पीठ आपलं घट्ट पण होऊ शकतं. पण माझं व्यवस्थित झालं होतं, त्यामुळे मला तर पाण्याची आवश्यकता नाही लागली. तुम्हाला लागली तर तुम्ही जरूर घाला. तर पिठाचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. आपल्याला मोदक किती छोटे किंवा मोठे बनवायचे आहेत त्यानुसार आपल्याला असे पिठाचे गोळे करून असे चपटे करून घ्यायचे आहेत. तर सर्व हे जे गोळे आहेत ते हाताने असे मी चपटे करून घेते. तर हे पहा, आता माझे गोळे बनवून झालेले आहेत. आपलं सारण जे आहे ते पण मी 10 मिनिटासाठी जरा मुरण्यासाठी ठेवलं होतं. तर ह्याच्यातला रवा जो आहे तो व्यवस्थित फुललेला आहे. तर पाहू शकता, असं मी एक वेळेला याला छान मिक्स करून घेतले. तर सारण तर खूप छान झालेलं आहे. यामधून वेलचीचा आणि गुलाबाच्या पाकळ्याचा खूप छान सुगंध येत आहे. त्यामुळे तुमच्याकडे गुलाबाच्या पाकळ्या असतील तर जरूर घाला. आता आपल्याला पोळपाट बेलणं घ्यायचं आहे, कारण ह्या ज्या पाती आहेत त्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. तुम्ही हातावर पण करू शकता, पण लाटून जे आहेत ते व्यवस्थित पातळ होतात, कारण आपल्याला हे तळायचे आहेत आणि 7 ते 8 दिवस किंवा 10-12 दिवस आपल्याला हे मोदक चांगले जर ठेवायचे असतील तर ही पाती जी आहे ती अशी पातळ लाटा व्यवस्थित. यामध्ये बसेल तेवढं जास्तीत जास्त सारण हाताने असं दाबून बसवून घ्या आणि असं फोल्ड करत करत याची जी पाती आहे ती अशी एका जागेवर गुंडाळा करत जाऊन आपल्याला हे हलक्या हाताने बंद करून घ्यायचं आहे. यामुळे मोदकाचा जो शेप आहे तो खूप चांगला येतो आणि जसं उकडीच्या मोदकाला कळ्या पडतात तशा पद्धतीने याला पण खूप छान कळ्या पडतात. तर हाताने असं याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता किती छान याच्या कळ्या पडल्यात आणि आपला हा मोदक तयार आहे. तर अशा पद्धतीनेच आपण जे राहिलेले मोदक आहेत आपले ते सर्व करून घ्यायचे आहेत. तसं पातळ लाटी लाटून घ्यायची आहे अगोदर याची पुरीप्रमाणे, पण पुरी जाड असते याच्यासाठी आपल्याला पातळ लाटायचे, नाहीतर आपले जे मोदक आहेत ते नंतर नरम पडतील, खुसखुशीत राहणार नाहीत. यासाठी ही जी पाती आहे ती लाटताना अशी पातळ लाटावी. अशा पद्धतीनं हलक्या हाताने हे फोल्ड करत जायचं आहे, म्हणजे आपले जे मोदकाचं तोंड आहे ते व्यवस्थित बंद करता येतं. तर पहा, या पद्धतीने असं होतं. व हलकंसं हे जे पातीचं पीठ आहे ते एकजीव असं करायचं एकत्र आणि याचं तोंड बंद करून असे मी व्यवस्थित सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे मोदक जे आहेत ते फ्राय करायचे आहेत. तर मोदक तळण्यासाठी इथे मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, तेल आपल्याला खूप हाय गरम करायचं नाही, एकदम मीडियम गरम ठेवायचं आहे, कारण हे मोदक जे आहेत ते आतून पूर्णपणे तळले पाहिजेत. याची जी पारी आहे वरची ती, त्यासाठी तेल खूप जास्त गरम करायचं नाही. मीडियम फ्लेमवर मीडियम गरम तेलामध्ये हे मोदक घालून घ्यायचे आहेत आणि मोदक तळताना एकदम आरामात हे मोदक तळायचे आहेत. तळताना याच्यावरती जास्त लक्ष द्यायचं आहे की आपले मोदक करपू नयेत किंवा कच्चे राहू नयेत. कच्चे राहिल्याच्या नंतर या मोदकाला बुरशी येण्याची शक्यता असते. त्यामुळे हे जे मोदक आहेत ते तळताना व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आणि हे मोदक खुसखुशीत झाले पाहिजेत. त्यासाठी आपण तेलाचं किंवा तुपाचं मोहन जरूर घालायचं आहे पीठ मळते वेळेला, आणि तळते वेळेला पण लक्ष ठेवायचं आहे की हे मोदक पूर्ण चारी बाजूनी एकदम चांगले तळले पाहिजेत आणि एकदम लालसर हे तळून घ्यायचे आहेत. मला तर एवढे
4 मोदकाचा बॅच तळताना 3 ते 4 मिनिट लागले होते. तर तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल तर तुम्ही एका साईडला मोदक लाटून भरत चला आणि दुसऱ्या साईडला हे तळण्यासाठी ठेवा. कारण तळताना एवढं जास्त लक्ष द्यायची गरज नसते, कारण हे आरामात तळू द्यायचे आहेत आपल्याला. त्यामुळे एका साईडला तुम्ही बनवत राहा, दुसऱ्या साईडला तळत राहा तरी पण चालेल. जास्त क्वांटिटी असेल तर, थोडे असतील तर असे पण बनवू शकता. तर तळते वेळेला खूप आरामात एकदम लालसर व्यवस्थित हे तळून घ्यायचे आहेत. एक वेळेला वाटलं तर चेक पण करा की हे खुसखुशीत झालेत का नाही ते, कारण हे मोदक 4 ते 5 दिवस तरी एकदम खुसखुशीत राहतात आणि 8 ते 10 दिवस हे बिलकुल खराब होत नाहीत. तर अशा पद्धतीनेच आपल्याला ज्या सर्व मोदकाच्या बॅच आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. आणि गॅस आपल्याला कधी पण मीडियमपेक्षा जास्त करायचा नाही. गॅसची फ्लेम आहे ती मीडियमपेक्षा कमीच ठेवायचे आणि एका म्हणजे तेलाच्या टेम्परेचरवरतीच आपल्याला हे मोदक अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता खूप छान याला कलर येतो, खूप छान सुगंध सुटतो घरामध्ये असं मोदक तळताना. तर अशा पद्धतीने हा कलर येईपर्यंत व्यवस्थित मोदक तळून घ्यायचे आहेत. तर आता आपले सर्व मोदक तळून झालेले आहेत. तर आता आपण मोदक जे आहेत ते प्लेटमध्ये सर्व करूयात. तर पाहू शकता किती छान पद्धतीने याच्यावरती पारी पण आलेली आहे, पाकळ्या पण याच्या किती छान व्यवस्थित आलेल्या आहेत. अशा पद्धतीनेच तुम्ही बाप्पासाठी नैवेद्यासाठी मोदक बनवू शकता. 1.5 दिवसाचेच बाप्पा असतात तर खूप काम असतं, त्यामुळे अशा पद्धतीचे जे मोदक आहेत ते तुम्ही अगोदरच बनवून ठेवू शकता. कारण 1-2 दिवस बनवून ठेवले तरी पण हरकत नाही, कारण हे खूप चांगले राहतात. आणि यामध्ये आपण सारणामध्ये पाण्याचा एक थेंबही वापरलेला नाही, त्यामुळे हे आतून खराब पण होत नाहीत. वरून जे पीठ मळताना आपण पाणी वापरले ते आपण तळते वेळेला काळजी घेतल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने राहिलेलं आहे. तर रेसिपी कशी वाटली नक्की